अहिल्यानगर शहरातून जाणाऱ्या व सर्वाधिक रहदारी असणाऱ्या मनमाड महामार्गावरील बंद पडलेल्या पथदिव्यांची समस्या अखेर मार्गी लागली आहे। आमदार संग्राम जगताप व माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून महानगरपालिकेला उपलब्ध झालेल्या 83.86 लाखांच्या निधीतून पत्रकार चौक ते संघर्ष चौक ते सह्याद्री चौकापर्यंत 140 नवीन पथदिवे बसविण्यात आले आहेत। त्याचे लोकार्पण सोमवारी आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले। आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव यांच्यासह नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते। आमदार जगताप यांच्या प्रयत्नातून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नागरी दलितेतर वस्ती सुधारणा योजना सन 2024 ते 25 अंतर्गत सुमारे 83,86,817 रुपये निधी उपलब्ध करून दिला होता। त्यातून ही कामे करण्यात आली असल्याचे आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले। आज अहिल्यानगर शहरामध्ये अत्यंत महत्त्वाचा एक जो अहिल्यानगर आता दोन भागामध्ये जे आता विभागला गेलेला आहे, म्हणजे अहिल्यानगर शहर उत्तरेचा भाग आणि दक्षिणेचा भाग। अहिल्यानगर दक्षिण म्हणजे पत्रकार चौकाच्या पलीकडचा भाग, म्हणजे डीएसपी चौक ते पत्रकार चौक, आणि उत्तरेचा भाग म्हणजे आता आपल्या पत्रकार चौक ते डीएसपी चौक ते इकडे सावडीचा भाग। आणि या अहिल्यानगर शहराच्या उत्तर विभागामध्ये आज कुठेतरी जो प्रमुख मार्ग आहे की पत्रकार चौक ते माऊली संकुल चौक ते प्रेमदान चौक, आणि प्रेमदान चौकचा पासून तर अगदी आपल्या बोलेगाव फाट्यापर्यंत जो रस्त्याचं काम जे सुरू होतं ते आता पूर्ण झाल्यानंतर याच्यामध्ये प्रामुख्याने एक चांगले पोल, जे अद्ययावत पोल, पूर्वी आपले पोल जे असायचे ते संपूर्ण जमिनीमध्ये असायचे, आणि जमिनीमध्ये असल्या कारणानं ते काही काळांतरानंतर हे खराब व्हायचे, गंज पकडायचे, आणि मग ते कुठे छोट्या एखादी गाडीची धडक बसली तरी तो पोल आपल्याला कुठेतरी खाली आलेला पाहायला मिळायचा। पण आता नवीन टेक्नॉलॉजी प्रमाणे मुंबईच्या धर्तीवरती की जे पोल आता जमिनीमध्ये फिट न करता आता त्याला नटबोल्ट मध्ये फिटिंग आलेलं आहे, तसे अद्ययावत पोल्स आणि त्याच्यावरती चांगल्या एलईडी लाईट्स या बसवण्यात आलेल्या आहेत। त्याच्या माध्यमातून आता या संपूर्ण महामार्गाला एक चांगलं लाईट मिळाल्यामुळं आता याच्यामध्ये एक सुरक्षिततेचं वातावरण व्यापारीकरणाला एक चांगल्या प्रकारे एक चालना मिळण्याकरता या संपूर्ण परिसरामध्ये आता या लाईटचा उपयोग होणार आहे, आणि शहराच्या वैभवात देखील चांगल्या प्रकारची लाईटमुळे एक भर पाडणार आहे।